मित्रांनो मित्रांनो मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भौगोलिक माहिती प्रणालीचा विकास हा कशा प्रकारे होऊ लागला किंवा होत आहे. 1960 साली सर्वप्रथम कॅनडा आणि GISचा वापर केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर काही कॅनडामध्ये भौगोलिक माहिती प्रणालीचे जे काही विकासाच्या संदर्भात केंद्र निर्माण झाली, दूरवर व दूरगामी दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठीच या तंत्रज्ञानाचा वापर सध्या या विज्ञान युगात अर्थात 21व्या शतकात होऊ लागलेला आहे. याच GISच्या मार्फत विविध प्रकारची म्हणजे ही जी काही सॉफ्टवेअर्स आहेत आणि या सॉफ्टवेअर्सला एक विशिष्ट प्रकारचं ग्लोबलायझेशन्स प्राप्त झालेलं आहे. ते त्याचा बिझनेस झालेला आहे. प्रत्येकाला आपल्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित किंवा आपल्या प्रदेशाच्या संबंधित सहानुभूती असते. आपला प्रदेश चांगला राहावा, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आसमानी संकट येऊ नयेत म्हणून दूरसंवेदन आणि GISच्या माध्यमातून अभ्यास केला जातो. आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काही बाबींचा अभ्यास करत होतो विकासाच्या संदर्भामध्ये, की GIS किंवा GIS-NIC ही भारतीय सुदूर संवेदन संस्था ही सुद्धा फार मोठं विकासाच्या बाबतीत काम करत आहे. प्रामुख्याने GISद्वारे शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवले जातात. विविध प्रकारचे वेबिनार्स, सेमिनार्स, ऑनलाईन लेक्चर्स, सर्टिफिकेट, बॅचलर कोर्स हे GISमध्ये केले जात आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये GISचं उपयोजन, GISचं कार्य आणि GISचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. या प्रकारे GISचं इतकं मोठ्या प्रमाणात महत्त्व वाढू लागल्याने 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक GIS दिन म्हणून साजरा केला जातो. 19 नोव्हेंबर जागतिक GIS दिन म्हणून साजरा केला जातो. आता पाहूयात पुढचा मुद्दा या प्रकरणातला, तो म्हणजे GIS आज्ञावलीचे प्रकार अर्थात टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर्स म्हणजे GIS सॉफ्टवेअर्स. गेल्या 30 वर्षांच्या इतिहासात माहिती तंत्रज्ञान व उद्योगधंद्यात भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर सर्वात जास्त आणि वेगाने होत आलेला दिसून येतो. सर्वात जास्त वापर 15 वर्षामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे GISची उपयुक्तता, वेळेची बचत, गुणवत्ता व कमी खर्चात विविध सेवा सहज उपलब्ध होत आहेत. 1998मध्ये जागतिक बाजारपेठेत GISवर 20% गुंतवणूक झाली होती. आज जागतिक बाजारपेठेत विविध GISचे सॉफ्टवेअर आढळतात. भारतीय GIS सॉफ्टवेअर विविध उपयोजनासाठी त्यांनी स्वतंत्र बाजारपेठा काबीज केलेल्या आहेत. तर पाश्चिमात्य GIS सॉफ्टवेअरचे तर जागतिक बाजारपेठेत मोठे योगदान आहे. जागतिक बाजारपेठेत मोठे योगदान असल्यामुळे या सॉफ्टवेअरचा विचार फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला आहे, त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे आणि प्रत्येकाला GISचे आज्ञावली अर्थात सॉफ्टवेअर हे आवश्यकच आहे आणि तितकेच गरजेचे सुद्धा आहे. उदाहरणार्थ ARC, ARC, इन्फो, इल्विस, मॅप इन्फो, इंटरग्राफ MGE, इंटरग्राफ जिओमेडिया, इनवी अशी अनेक GISचे सॉफ्टवेअर जागतिक बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेले आहेत. ते अमेरिका, कॅनडा, ब्रिटिश व भारतीय कंपन्यांशी सहकार्याने तयार करून बाजारपेठात उपलब्ध झालेले आपल्याला दिसून येतात. त्यापैकी काही ठळक भौगोलिक माहिती प्रणालींचे कार्यवाहींचे काही प्रकार पुढीलप्रमाणे आपण जाणून घेऊ. म्हणजे काही सॉफ्टवेअर्स आहेत या GISच्या सॉफ्टवेअर्समध्ये कशा प्रकारचा त्याचा उपयोग किंवा वापर केला जातो, कोणत्या याच्यामध्ये, याबद्दलची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊ. पहिलं आहे ARC किंवा इन्फो GIS. ARC किंवा इन्फो GIS व्यावसायिक दृष्टीने सर्वात प्रथम या भौगोलिक माहिती प्रणालीची निर्मिती झाली. या आज्ञावलीच्या उपयोगात जगात याचा वापर सर्वदूर केला जातो. ARC इन्फो GISची निर्मिती संयुक्त संस्थानातील USA रेड लँड येथील पर्यावरणीय प्रणाली संशोधन संस्थेने ESRI केली आहे. एक कार्यवाही संहिता असून त्याद्वारे अभिक्षेत्रीय माहिती व अभिक्षेत्रीय नसणारी माहिती या दोन्हींचा उपयोग यामध्ये गेलेला दिसून येतो. विविध प्रकारच्या रेषा किंवा बहुभुजाकृती माहितीचे प्रकटीकरण होते म्हणून यास ARC किंवा इन्फो GIS असे म्हणतात. रेषा व बहुभुजाकृती अर्थात पॉलिगॉन स्ट्रक्चर असलेली रचना यांच्याद्वारे सहसंबंध स्पष्ट केला जातो. किंबहुना नकाशाशास्त्रात माहितीची जोडणी, गुणविशेष माहितीत रूपांतर करणे अशा प्रकारची प्रक्रिया या ARC किंवा इन्फो GIS या सॉफ्टवेअर अर्थात आज्ञावलीच्या मार्फत केली जाते. ARC किंवा इन्फो GIS आज्ञावलीचे मुख्य कार्य म्हणजे ते साधन व बॉक्स संकल्पनेवर आधारित आहे. प्रत्यक्ष कार्यदृश्यावर आणि विशिष्ट उपयुक्ततेवर अवलंबून असते म्हणून उपभोक्त्याला त्याच्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर करता येतो. म्हणून ARC किंवा इन्फोचे काही टप्पे आहेत. उदाहरणार्थ ADS व ARC एडिट
इन्फो विश्लेषण, आर्क प्लॅन, टीन नेटवर्क, कोगो आणि आर्क किंवा इन्फो प्लॅटफॉर्म अशा प्रकारचे एक याच आर्क इन्फो GIS मधले काही टूल्स आहेत, त्याच्यातले काही मॉडेल्स आहे. या विशिष्ट प्रकारच्या मॉडेल्समधून आपल्याला त्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. दुसरी जी आज्ञा प्रणाली किंवा आज्ञावली आहे किंवा सॉफ्टवेअर आहे ती म्हणजे PAMAP GIS. कॅनडातील खुल्या पर्यावरण प्रणालीसाठी एकत्रित गटाने तयार केलेली ही एक उत्कृष्ट आज्ञावली असून याची निर्मिती PAMAP ग्राफिक्स लिमिटेड कॅनडा या संस्थेने केली आहे. PAMAP ग्राफिक्स लिमिटेड कॅनडाने कोणत्या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे तर PAMAP GIS. भौगोलिक घटकांचे प्रकटीकरण सदिश व जाळी स्वरूपात एकत्रित करणे. या प्रणालीमध्ये उपभोग घेणाऱ्या सदिश माहितीचे साठवण व एकत्रीकरण करून जाळी माहितीचे हेतूनुसार विश्लेषण करणे. PAMAPचे कार्य 7 टप्प्यांवर घडून येते. म्हणजे विविध प्रकारचे जे पैलू आहेत किंवा ते मार्ग आहेत ज्या 7 मार्गातून ते प्रक्रिया होत असते. पहिलं आहे GIS मॅपर, दुसरं आहे विश्लेषण करणे, तिसरं आहे स्थलग्राफर, चौथा आहे इंटरप्रिटर, पाचवा आहे मॉड्युलर, सहावा आहे नेटवर्क आणि सातवा आहे फाईल्स ट्रान्सलेटर किंवा PAMAP प्लॅटफॉर्म. यासारख्या टप्प्यांचा समावेश या PAMAP GISमध्ये केला जातो. तिसरं जे सॉफ्टवेअर्स किंवा आज्ञावली आहे ती म्हणजे स्पॅन्स GIS. याला स्पॅशल ॲनालिसिस अर्थात विशिष्ट प्रकारची अभिक्षेत्रीय विश्लेषण प्रणाली म्हटलं गेलेलं आहे. ही आज्ञावली TYDAC तंत्रज्ञान संस्था अर्थात युनायटेड किंगडम संयुक्त संस्थाने यांनी विकसित केलेली आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्याकरिता या संहिताचा किंवा या प्रणालीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. याचा वापर करताना वृक्षावलीसारख्या रचनेची व्यवस्था असते. स्पॅन्सची कार्यप्रणाली खालील मुद्द्यांना अनुसरून घडून येते. उदाहरणार्थ GIS मॉड्यूल, टायडिंग, समोरचे अंतर किंवा डेम, पॉट मॅट, मौखिक जाळी, स्पॅन्स प्लॅटफॉर्म इत्यादी प्रकारचे टूल्स किंवा मार्ग या सॉफ्टवेअर्समध्ये आहेत आणि या माध्यमातून एखाद्या प्रदेशाची प्रक्रिया मूर्त स्वरूपामध्ये होताना आपल्याला दिसतं. चौथं जे सॉफ्टवेअर्स आहे अर्थात आज्ञावली किंवा प्रणाली ती म्हणजे इल्विस सॉफ्टवेअर. अतिशय महत्त्वाचं आहे. ही एक विंडोजवर आधारित असलेली सॉफ्टवेअर आता आज्ञावली आहे. भौगोलिक माहिती प्रणाली व दूरसंवेदनाचे यामध्ये उपयोजन केले जाते. यात प्रामुख्याने नकाशा, विंडोज, सदिश बहुअंगी नकाशे, जाळीदर्शक उपलब्ध होतात. येथे नकाशावरून तक्ता निर्माण करता येतो. या कार्यवाही संहितेमुळे भूप्रतिमांचे किंवा हवाई छायाचित्रांचे विश्लेषण करण्याची सुविधा असते. 2 नकाशांचे एकत्रीकरण करून सांख्यिकीची माहितीसुद्धा यातून मिळू शकते. नकाशाला तक्त्यांची जोड या आज्ञावलीमध्ये देता येते. किंबहुना अनेक घटकांचे विश्लेषण यामध्ये करता येते. इल्विसचे कार्य प्रामुख्याने सदिश माहितीद्वारे घडत असते की ज्यांचे अंकीय अर्थात डिजिटायझेशन्स माऊसच्या साहाय्याने केले जाते. त्यानंतर इंटरप्रिटेशन म्हणजे समोच्चीकरण किंवा प्रदर्शनीकरण किंवा बिंदू निश्चित केले जातात. चौकोनांची बेरीज करून बिंदू घनतेवरून विश्लेषित आकृतिबंध तयार केला जातो. यासारखे टप्पे वेक्टर सदिश माहितीसाठी आवश्यक असतात. तर जाळी संदर्भीय माहितीसाठी अंतरची गोळाबेरीज करून उंचीदर्शक प्रतिमान, उतार, नकाशाचे गुण, विशेष नकाशाचे वर्गीकरण इत्यादी भूप्रतिमांचा अभ्यास करण्यासाठी या टूल्सच्या माध्यमातून अभ्यास केला जातो किंवा कार्य केलं जातं. इल्विससारख्या आदानप्रदान क्रिया ही महत्त्वाची आहे. पाठवण्याचा व नकाशा घेण्याचे मार्ग संगणक प्रणालीमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. बिंदूचे संक्षिप्तीकरण, बहुभुजाकृती, जाळी, नकाशे, विविध प्रकारचे कार्य किंवा विविध प्रकारचे स्पष्टपणे नकाशे तयार करण्यासाठी इल्विस सॉफ्टवेअरचा वापर GIS प्रणालीमध्ये केला जातो. आता 5वं जे सॉफ्टवेअर्स आहे ते म्हणजे मॅप ग्राफिक्स. या सॉफ्टवेअरचा उपयोग नियंत्रित जाळी संदर्भीय माहितीसाठी होतो. यामध्ये एकत्रित माहिती DBMS मध्ये समाविष्ट होत नाही, परंतु याचे उपयोजन व्यावसायिक क्षेत्रासाठी अधिक प्रमाणात होते. ही प्रणाली भौगोलिक माहिती प्रणालीतल्या संदर्भाकरिता विशेष महत्त्वाची मानली जाते. संख्याशास्त्रीय माहितीची उपयुक्तता या कार्यवाही संहितेच्या साहाय्याने शोधली जाते. किंबहुना माहितीचे सांख्यिकी माहितीत रूपांतर करण्याची ताकद व तंत्रज्ञान यामध्ये आहे. यामध्ये मॅप लिंक आणि मॅप व्ह्यू प्रक्षेपणाद्वारे नकाशा काढण्याची नवीन GIS
प्रणाल्यासुद्धा विकसित झालेल्या आहेत. त्यात 13 प्रकारच्या सांख्यिकीय माहितीचे परिवर्तन केले जाते. उदाहरणार्थ DLG, TIGER व DXX हे फक्त ऐकायचे शब्द आहे, बाकी याच्यावर कुठलीही चर्चा करायची गरज नाही. अशा प्रकारचे या मॅप ग्राफिक्स आज्ञावलीचा किंवा सॉफ्टवेअरचा वापर कशा प्रकारे केला जातो हे आपल्या लक्षात येईल. पुढची जी आज्ञावली आहे किंवा सॉफ्टवेअर प्रणाली आहे ती म्हणजे IDRISI, IDRISI. या भौगोलिक माहिती प्रणालीच्या कार्यवाही संहितेची निर्मिती USA मधील क्लार्क विद्यापीठाने केलेली आहे. या भौगोलिक माहिती प्रणालीची कार्यवाही किंवा संहितेची निर्मिती किंवा या सॉफ्टवेअरची निर्मिती ज्यांनी केलेली ते म्हणजे USA मधील क्लार्क विद्यापीठ. ही एक विस्तृत संगणक प्रणालीवर आधारित आज्ञावली या प्रकारामध्ये आहे. किंबहुना त्यात नवीन अशा प्रकारच्या बाबींचा समावेश केला गेलेला आहे. या प्रकारात नवीन अंकीयकरण म्हणजे न्यूमेटायझेशन्स किंवा मॅथमॅटिकल व्हॅल्यू चांगले आदानप्रदान म्हणजे या सुविधा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. इमेज प्रोसेसेस म्हणजे प्रतिमांचे विश्लेषणही यामध्ये केले जाते. शैक्षणिक हेतूंसाठी ही एक जाळी संदर्भ रचना असणारी एक कार्यवाही संहिता म्हणजे एक सॉफ्टवेअर्स आहे. म्हणजे याचा उपयोग शैक्षणिक कामांकरता केला जातो आणि चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर केला जातो. 7वी जी आज्ञावली आहे किंवा सॉफ्टवेअर्स आहेत GIS ते म्हणजे GENAMAP, GENAMAP, GENAMAP. स्थलदर्शक सदिश माहितीवर आधारित ही एक महत्त्वाची आज्ञावली किंवा सॉफ्टवेअर असून युनिक्स प्लॅटफॉर्मसाठी त्याचा उपयोग केला जातो. यामध्ये स्वतंत्र असे जेनासेल प्रणाली उपलब्ध असून त्याद्वारे जाळी संदर्भ प्रतिमाने तयार होत असतात. जाळी संदर्भ प्रतिमाने मिळतात. जलसंदर्भात 3 प्रतिमाने एकत्रित करून त्यापासून नवीन स्वतंत्र कार्यवाही संहिता उपलब्ध होते. त्यास जेना सिव्हिल असे संबोधले जाते. जेना मॅपचे जेना सेल आणि जेना सिव्हिल हे शब्द लक्षात ठेवण्यासारखे आहे. 8वी जी प्रणाली आहे आज्ञावली ती म्हणजे ग्रास, GRASS. ही सार्वजनिक विशिष्ट मूलभूत आज्ञावली असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर उपभोक्ते नवीन माहितीचे विश्लेषण करत असतात. ग्रासमध्ये उपग्रहाद्वारे उपलब्ध झालेल्या भूप्रतिमांचे वर्गीकरण केले जाते. म्हणजे लँडसॅट जे उपग्रह असतात त्याच्या उपग्रहाद्वारे जे छायाचित्र काढले जातात त्या छायाचित्रांचे वर्गीकरण वेगवेगळ्या याच्यात केले जाते. त्यासाठी विविध साधने या कार्यवाही संहितेत उपलब्ध आहेत. किंबहुना येथे अभिक्षेत्रीय संख्याशास्त्र विश्लेषण चांगल्या प्रकारे केले जाते. अंकीय किंवा सदिश माहितीचे एकत्रीकरण करण्यासाठी ही आज्ञावली उपयुक्त ठरते. यामध्ये अलीकडे 4.1 नवीन प्रकारची ग्रास आज्ञावली बाजारपेठेत उपलब्ध झालेली आहे. सर्वात जास्त प्रमाणात या कार्यवाहीचा संहितेचा वापर केला जातो. जलाचे मानचित्र म्हणजे पाण्याचे किंवा महासागराचे मॉडेल्स प्रतिमान तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. अशा प्रकारे AGNPS आणि ANSWERS हे 2 प्रणाल्या या ग्रासमध्ये उपयुक्त ठरतात आणि या 2 महत्त्वाच्या प्रणालीतूनच ग्रास मुख्य प्रणाली कार्य करत असते. 9वं जे सॉफ्टवेअर्स GISचं जे सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे मॅप इन्फो. अतिशय महत्त्वाचं बहुव्यापक व परिचित अशी GIS आज्ञावली असून त्याचे रूपांतर अनेक भाषांमध्ये केलेले आहेत. विंडोजवर आधारित ही संहिता प्रणाली आहे. याद्वारे माहितीचे प्रकटीकरण विस्तृत व चांगले होते. हे आधारित व स्वतः DBMSवर आधारित डाटाबेस मॉडेल सिस्टीम डाटाबेस मॉडेल सिस्टीम DBMSवर आधारित कार्य करणारी प्रणाली आहे. काही प्रमाणात आदान माहितीची शक्ती व उद्दिष्ट यामध्ये दिसून येतात. किंबहुना अशी माहिती TIGER स्वरूपात आदान केली जाते. मॅप इन्फो व्यावसायिक व भौगोलिक माहिती सेवाविषयक माहितीसाठी अभिक्षेत्रीय निष्कर्ष करून उपयोजन सुचविते. या आज्ञा प्रणालीत अभिक्षेत्रीय माहितीचे व्यवस्थापन उद्देशानुसार ओरॅकल व इन्फॉर्मिक्समध्ये केले जाते. तसेच इंटरनेटद्वारे मॅप इन्फो व मॅप एक्स्ट्रीम यांचाही वापर या आज्ञावलीत अर्थात या GISच्या सॉफ्टवेअर्समध्ये केला जातो. अशा प्रकारे यांचं उपयोग यांचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. 10वं जे आहे ते म्हणजे ENVI एन्व्हायरमेंट फॉर व्हिज्युअलायझिंग इमेजेस. प्रामुख्याने ही आज्ञावली पर्यावरणाच्या नियंत्रणासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. तसेच उपभोक्त्याला निर्णय घेण्यासाठी नेहमी मदत करत असते.
NVमध्ये बहुअंगी प्रतिमांचे विश्लेषण करता येते. पृथ्वीवरील विस्तृत माहितीचे दृश्य सादरीकरणासाठी सहज वापरता येण्याजोगी ही एक महत्त्वपूर्ण प्रणाली आहे. म्हणून विश्लेषणकर्त्याला दृश्य स्वरूपात सूक्ष्म पद्धतीने निर्णय घेण्यासाठी किंवा अप्रशिक्षित व्यक्तीलाही सहज अवगत होईल. अशा प्रकारे ही कार्यवाही संहिता किंवा आज्ञावली किंवा सॉफ्टवेअर्स म्हटली जातात. विविध रंगसंगतीवर आधारित NV आज्ञावली अनेक ठिकाणी वापरली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे आकार किंवा गणितीय संख्यांमध्ये अडचण होत नसते. तसे अत्यंत ताकदवान व भूप्रतिमांचे विश्लेषण त्याद्वारे होत असते. तसेच ही आज्ञावली इंटरनेटवर सुद्धा विनाशुल्क उपलब्ध आहे. www.rsinc.com या वेबसाईटवर ही NV म्हणजे पर्यावरणाच्या नियंत्रणाच्या संदर्भात असलेली ही सॉफ्टवेअर्सची उपलब्ध आहे. पुढचं आहे इस्रो GIS. 11वं जे सॉफ्टवेअर आहे इस्रो GIS. अभिक्षेत्रीय व अभिक्षेत्रीय नसणाऱ्या माहितीचे एकत्रीकरण करून ताकदवान अशा प्रकारच्या भारतीय बनावटीच्या या आज्ञावलीला इस्रो GIS असे म्हणतात. भारतीय बनावटीच्या आज्ञावलीला म्हणजे सॉफ्टवेअर्स जे भारताने बनवलेले आहे ते म्हणजे इस्रो GIS. ज्यामध्ये नकाशाचे अंकीयकरण तसेच सुदूर संवेदनाच्या माहितीचे विश्लेषण तक्त्याच रूपात साठवण करून त्याचे व्यवस्थापन या प्रणालीद्वारे करता येते. इस्रो GIS ही कार्यवाही संहिता अवकाश संशोधन किंवा उपयोजन केंद्र अहमदाबाद, सॅक किंवा इरा सॉफ्टवेअर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद व पेगासूस सॉफ्टवेअर कन्सल्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर यांनी एकत्रित विकसित केलेली आहे. परंतु वैधानिकदृष्ट्या या प्रणालीचे सर्व अधिकार भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडे देण्यात आलेले आहे. ही प्रणाली एकूण 12 टप्प्यांवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ माहितीचे संघटन, संक्षिप्तीकरण, चिन्हे, एकत्रित विश्लेषण, माहितीमधील चुका व नकाशाचे आदानप्रदान इत्यादींचा समावेश या इस्रो GIS या सॉफ्टवेअर्स किंवा या आज्ञावली किंवा या प्रणालीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचं जी GIS आज्ञावली किंवा सॉफ्टवेअर आहे 12वं ते म्हणजे ग्राम GRAM. भारतीय तंत्रज्ञानाने तयार केलेले GIS आधारित ही एक सॉफ्टवेअर प्रणाली आहे. दोन्ही प्रकारच्या माहितीचे विश्लेषण या सर्वाधिक संगणकावर आधारित प्रणालीत केले जाते. भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या प्रकल्पांतर्गत भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांनी ही आज्ञावली विकसित केलेली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई या संस्थेने ग्राम ही GIS सॉफ्टवेअर आज्ञावली किंवा प्रणाली तयार केलेली आहे. माहितीचे आदान प्रदान, नकाशाचे प्रगटीकरण, तक्ता विश्लेषण, उंच सकलता, प्रतिमा प्रिंट यासारख्यांचा उपयोजन ग्राम या आज्ञावलीतर्फे किंवा मार्फत केला जातो. 13वी जी आज्ञावली किंवा प्रणाली आहे सॉफ्टवेअर ते म्हणजे जिओस्पेस. हे सुद्धा भारतीय बनावटीचे GIS सॉफ्टवेअर आहे, आज्ञावली आहे. DOS भौगोलिक माहिती प्रणालीचे साधन आहे. या साधनांची निर्मिती प्रादेशिक सुदूर संवेदन सेवा केंद्राने रिजनल रिमोट सेन्सिंग सर्व्हिस सेंटर्स या ऑफिसने या कार्यालयाने केलेली आहे. ग्राफिक्स कामासाठी याचा उपयोग केला जातो. या आज्ञावलींच्या कार्यवाही करण्याचे एकूण 9 टप्पे आहेत. येथे जाळी संदर्भीय माहितीचे विशेष करून विश्लेषण केले जाते. GIS NIC या प्रणालीची निर्मिती भारतात झाली असून राष्ट्रीय माहिती केंद्राने नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर ही कार्यवाही संहिता विकसित केली आहे. यामध्ये अस्तित्वात असलेली माहिती स्वयंचलित पद्धतीने मिळते. तसेच एकत्रीकरण, विश्लेषण व प्रगटीकरण या माध्यमातून माहितीचे रूपांतर होते. शेवटी भौगोलिक माहितीचे रूप डिजिटल स्वरूपात उपलब्ध होते. दोन्ही प्रकारच्या माहितीचे जसे अंकीय व जाळी संदर्भीय माहितीचा उपयोग येथे केला जातो. याचासुद्धा या प्रणालीचा एकूण 9 टप्प्यांमध्ये उपभोग किंवा उपयोगकर्त्याला करावा लागतो. अशा प्रकारचं उपयोग किंवा महत्त्व या GIS NIC याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. 15वं जी आज्ञावली किंवा GIS सॉफ्टवेअर आहे ती म्हणजे थीमॅप्स जी भारतीय बाजारपेठेत DOSवर आधारित आहे. थीमॅप्स प्रणाली ही जी सहज उपलब्ध होते. या भौगोलिक माहिती प्रणालीची निर्मिती प्रणाली संशोधन संस्था सिस्टीम रिसर्च इन्स्टिट्यूट SRI पुणे यांनी केलेली आहे. ही सुद्धा सदिश स्थल संरचना अर्थात वेक्टर टोपोग्राफी याच्यावर या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तिचा सहसंबंध DBMSशी डाटाबेस मॉडेल सिस्टीमशी येतो. म्हणून अभिक्षेत्रीय माहिती तक्ता स्वरूपात सहज उपलब्ध होतो.
किंबहुना तिचे एकत्रित विश्लेषणही करता येते. अशा पद्धतीने पाश्चिमात्य बाजारपेठेत व भारतीय बाजारपेठेत भौगोलिक माहिती प्रणालींची काही सॉफ्टवेअर्स किंवा आज्ञावली, विविध कार्यवाही संहिता या अशा प्रकारे उपलब्ध आहे. यांचं महत्त्व, यांचं कार्य, कोणत्या संस्थेने कोणतं सॉफ्टवेअर्स विकसित केलेलं आहे, त्याची काय व्हॅल्यू आहेत, ते कशा उपयोजनात आणलं जातं, या सर्व सॉफ्टवेअर्सची माहिती आपण या प्रकरणांमध्ये जाणून घेतली. अशा प्रकारे भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय किंवा त्याची ओळख ही या प्रकरणामध्ये आपण जाणून घेतली. अशा प्रकारे हे चौथं प्रकरण आपलं या विषयातलं संपलेलं आहे. आता पुढचं जे आहे शेवटचं प्रकरण ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला घेऊया.